तपत येते इंधनही नाही बाई. काय करू आता? नीतच बसावली स भांडी घासायची आहे, कोणतंच कामं नाही झाले. काय करू? सळाई टाकायचा राहिला, रख झालं बाई सारं. त्यानंही सापडला आज. घट्ट घट्ट सळा टाकला असता. खाली गाई नाही येऊन आली, पाहून आली तर किती वेळची. गाईन सळा टाकून कायची गाई नाही येऊन आली फिरणारी आज. शांता का कुठं चालली? घाई 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 करून आली. पट जातो आणि फुलं घेऊन येतो बाप्पा. कुठं चालली व शांता काकू? बरं चलून आली. तर म्हटलं आणि फुलं घेऊन येतो. बस ना उल्लीशी. काय घाई घाई फुलं आणाले? भेटते फुलं. उशिरानं गेलं म्हणजे फुलं नाही राहत बाई, म्हणून तर चालली मी फुलं आणाले. आणि मा घरच्या फुलाले बोलली सगळे फुलं येऊन नाही आले झाडाले. बस मायकेतले दिन मी आणलेले फुलं. शिंत किती दिन तू 2-3 दिन मला फुलं माय 2-3 फुलं नव्हती काय. किती पाहिजे हो तुले शांता काकू? बस ना. जास्वंदाची फुलं देईन मग मी तुले. मिनता करून आली तर मग आता बसतो. शांता काकू त्या कोटेशन ऐकावं. कोणी सांगितलं खतार नेऊन टाकलं ना मा घरच्या माणसानं. क्षणच नाही सापडलं विचार मले. मासात ठेवायला लावत जा बरं काकाले. सांगितलं असतं आंधी तर काढून ठेवते मग ते. गेलं म्हणजे मग फुलं नाही भेटत ना, म्हणून लवकरच जात असतो बाहेर. रप तोडून घेते. तू रोजच दिसतो पण मी काही विचारत नाही. असं होते का फुलाले जाते का काय जाते? मला वाटलं कुठे चालले असं बा. अहो ते आईची तब्येत कशी आहे व? तिचं काय बाई आता दुखतच राहते. तिला शुगर आहे, बीपी आहे, काय करा काही समजतच नाही तिचं. दुखणं चालूच राहते. सकाळपासून औषधच चालू राहते तर रात्रीपर्यंत. फोन केला का तिचं दुखतच राहते. काय करा आता तिच्या दुखण्याले उपाय नाही आहे. ते तरी काय करा, तिचं दुखतच राहते निरात. हातची आहे का बिमारी आहे? काय करतं आता? झाली तर औषध पाणी आहे म्हणून दिसते डोळ्यानं, नाही तर दिसली नसती. करते हो त्या भाऊ म्हणून होय व. त्या आई स्वयंपाकही नाही करत का व? खाली बसताच नाहीत बिचारे. मग काय करतच नाही तिले स्वयंपाक. माय भाऊच करते. भगवानं लग्न केलंच नाही वाटते. तर म्हणून नाही लग्न करायला. काय करतात आता? घ्या लागत होतं बाई. त्या आईले सुख तरी झालं असतं, त्याला तरी करा नाही लागला असता स्वयंपाक. इच्छाच नाही लग्न करायची का त्याच्या मागाला का? पाहिल्या 2-3 पोरी तर नाही करते. काय करा मग? ह्या मोठ्या जवाईनं पाहिल्या 4-5 पोरी पाहिल्या, पण याचं मनच नाही लग्न करायला. कर सगळेजण मागा लागते त्याच्या, कर म्हणून. सोय काय करून टाकायला पाहिजे बाई लग्न. मागं पुढं कोणी सोबत नाही राहत, एकटाच राहील ना तो. मग काय करेन तो? लेकरं बाई असलं म्हणजे गमती बाई. तसं गमती का त्याला? मग ती आई वारल्यावर काय विन हो मग त्याचं? हो आम्हाला तोच विचार आहे बिचारे. काय करतो तो? नाहीच म्हणते बिचारे. काही नाही वाटत तोले. जेवण आहे तोपर्यंत. मग म्हातारपणी कसं विन, कसं करण होतो. मग लग्न करून घ्या त्यानं फटकन. तुमची चुकलं. तुम्ही पाहा का त्यानं चांगला मागं लागा लागत त्याच्या. कसा करत नाही लग्न. चांगला शिकला सवरला आहे, चांगला शिकला आहे, आणि कोण देत नाही त्याला पोरगी? देत नाही तर काय महिन्यात देत आहे? देऊ काय? पाहिली नाही, सवरली नाही, तिचा बाप काय तसंच देते काय? पालिशाची आहे तर तू हो म्हण फक्त. मी लग्न जुळवण्याच्या मांग आहे. मग विचार. त्या भाऊ चांगला आहे म्हणून म्हणाले. पोरगी चांगली आहे, कोणाच्या मनात बोलत नाही, पण त्या भाऊ चांगला आहे, पायनी देखणीचा आहे म्हणून म्हणाली. आणि पोरगी चांगली आहे, 1 नंबर पोरगी आहे. तुमच्या गावची आहे व? काय शिकली आहे व? बसली का कामधंदे झाली तुमची? गोष्टी आहे व तुमच्या? काही नाही, माझ्या भावाचं लग्न व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी विचारून आली मी. सांगू काय मग त्याईले? सांगू का सध्या? थांबा मग. काय त्याला विचारपूस करतो मग मी तुम्हाला सांगतो. ती पोरगी आहे व? पुतण्यासाठी सांग ना, त्याचं लग्न व्हायचं आहे व किती दिवसाचं. मुलबाई सांगितली असती, पण नाही का पोरगी लय शिकली आहे. काय शिकली आहे व? हिचा पुतण्या कमी शिकला आहे, हिचा भाऊ शिकला आहे म्हणून म्हणाली मी. तू काय शिकला आहे व? भाऊ इंजिनियर झाला आहे. पुतण्यासाठी पाहिजे एखादी पोरगीच्या नात्यातली शांता. काही नसली तर काय एवढी करणारून कोण म्हणाली व? असली तर सांगन बा. असं आहे माय म्हणणं. लोकांसाठी कोणी सांगते? गरीबाला कोण सांगते? बाई असली तर सांगन ना, नसली तर कुठची सांगन तुम्हाला. अशी बुडगीच्या पोटात आलं बत्तस. अशी सई बुडी. मी बसलं का तयारच असते बसायला आले. आली तरी हाकलून द्याव काय? शेण आणून तुमच्या घरचं असं तर टाकून दे तुम्ही सडा. कोण उपट बोलतो व? चांगल्यानं विचारलं तुले. जण चांगल्या शेण विचारते. बहिणीची पुतणी आहे ना, ती लग्नाला आहे व. तिच्यासाठी चांगला पोरगा पाहा लागते. त्या गावची होय ती बहीण? पुरची होय बाई. हिंगपूर गाव दूर आहे तिकडे. पाहिलं नसून जाऊ दे, तुला सांगून फायदा नाही. बहिणीचं पोरगा आहे ना लग्नाले. शिकलाय व? डीएस झालाय तो. तेच म्हणजे काय व? आताचा डॉक्टर नसते काय, तो शिकला. त्याला म्हणते का बीडीएस? हो. बहिणीची पुतणी काय शिकली आहे व? ती फॉर्म झालाय तिचं. विचारून पाहिजे मग त्या बहिणीले. विचारून पाहिला का? कृष्णा कुठं चालली व? जेवण आहे म्हणते ना आपल्या मंदिरात, ते नेऊन देतो धान्य. मला माहीतच नाही व, म्या निसलंय नाही, काहीच नाही.
नेऊन द्यायचं आहे हो माये घरचंही. जा मग 5-10 मिनिटांनी. म्या म्हटलं कामधंदे वाचे आहे बा म्हणून माये फटकन नेऊन ठेवतो, मग कामं करतो. काही कामं व्हायचीच आहे. मी बसली, मार थंडी वाजून आली ना हो. थंडी राहिली, झाडझूड झाली फक्त माई. कोणची कामं झाले, झाडझूड केली, माणसाला डब्बा बांधून दिला, वावरात गेले तर. येत नाही गेला का तो आज 9 वाजेपर्यंत घरी? आज काय वावरात तू या गहू लावायला गेले ते आज? एवढ्या दिवसानं का हो? घरचा लय दिवसाचा लावला. आमच्या इकडले आज आताच चालू आहे म्हणते, म्हणून नाही आताच लावला. मग तू उंबी लहान पडते ना, लस लवकर लावला तर. घरचा कालच लावला गहू. गहू नाही लावला, हरभरा लावला. त्या माणसानं लावला असता हरभरा, पण हकात सोकारी करणं करण लावणं काय जाल पुरटते रात्रीचा. करण मरण लावले म्हणून मी काही लावून नाही दिला. बरोबर आहे, डुकर मार का आणते मार का आणते. मागच्या माणसाले म्हटलं 5 वाजताच जा लागते म्हटलं करण काढाले. राहतेस ना ते गहू लावला हरभरा लावला तर किती काळजी आहे मांग. मागच्या माणसाच्या मागं कापूस आहे, हे आहे, गाठोडे आणायला जावं लागते. किती वेळा तिकडून शाळेतून आल्यावर गाठोडे आणायला जावं लागते. म्हणून मास्तर घरी नाही म्हणून तू गहू घेऊन चालली. बस माणूस कोणचे कामं करण हो काकू. त्याच्या मागं एकटा आहे तर काम आहेच. घरी माहिती अजून बच करून मला आंघोळ करायची राहिली आणि गलीवर जाऊन बसली. मी सरक्यानं सुती नाही ना म्हणून. सवय पण प्रेमीला तोंडावर बोलायची. पण म्या काय म्हटलं तुले, माहीत करून ना तू येशील माझ्या घरी करायला. मग आमच्या विषयी कायलेच सांगतो बडबड करण असं करण. काय सांगायचं काम आहे की आपापल्या घरातलं आपापलं पा. त्यानं बिचार प्रेमीला काय लागली ती आजीबाईच्या मांग. काय मग लागतो काकू. कापूस वेचत राहिला, दोघं मिळून वेचून घेतो नवरा बायको. कापूस घरचा कापूस वेचला तर मग कमाल झालं बरं होती ना मला, म्हणून वेचून घेतो. म्हटलं एवढ्या वेळानं कशी काय चालली म्हटलं, नाही तर तू सकाळीच जात असतं कामाले. त्या वावरात चालल्या मग तास लागते बाई. किती दिवसाची आलीच नाही तू. कुठे हो काकू, कामधंदेच राहते निरा मागं. कामाला जा ना, तिकडून आलं काय काम करणं वावरात जाईन. कामावाले बाईचं तसं सकाळत पिरा तस नाही भेटत ना शांत काकू. तू ना अहो प्रेमीला इथं नाली आता कसं करू, उडी नाही मारतायत मले. काही पडत नाही, टाक पाय. तुम्ही म्हणून आले तर पाहतोस. मी म्हटलं म्हणून मारली तरी येता आलो पण लागते मग आता मी जाय मग.